ओम शांति। काल चक्र के अंतिम चरण में जब प्रकृति के सभी तत्व तमो प्रधान हो चुके होते हैं, तब मनुष्य आत्मा प्रकृति के पांचों तत्वों, पांच विकारों और इंद्रियों के अधीन बन जाती है। कालचक्राचा हा अंतिम टप्पा आणि या अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा मनुष्य येतो तर सगळ्या आत्मा, त्यांची जी स्थिती आहे, सगळे तत्व खराब झालेले असतात, म्हणून मग आत्मा पण तमोप्रधान होते, त्याचा प्रकृतीचा प्रभाव पडतो आणि विकारांचा प्रभाव पडतो आणि जे इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहे, त्यांच्या अधीन आत्मा होत जाते, कारण चार्जिंग कमी कमी होत जाते। तर अति अधीन जेव्हा होते तेव्हा हे अंतिम चरण आहे, त्यावेळेला बाबा येतात। तो उस समय विश्व कल्याणकारी परमात्मा शिव प्रजापिता ब्रह्मा के मानवीय तन में अवतरित होकर राजयोग की शिक्षा देते हैं। वो आकर मनुष्यात्माओं को राजयोग की शिक्षा देते हैं, योग सिखाते हैं। योग किस लिए सिखाते हैं? वापस चार्ज होने के लिए। आत्मा की चार्जिंग कम हो गई है, वातावरण तमोप्रधान हो गया है, फिर से सतोप्रधान बनाने के लिए और आत्मा को फिर से चार्ज करने के लिए बाबा इस धरती पर आकर राजयोग सिखाता है। तो ऐसे कल्याणकारी समय में जो मनुष्य आत्माएं राजयोग का अभ्यास करते हैं, वे अपनी इंद्रियों और मन बुद्धि को संयमित कर लेती है। तो राजयोग का एक्यूरेट अभ्यास का परिणाम क्या होता है, रिजल्ट क्या होता है कि आत्मा अपनी इंद्रियों और मन बुद्धि को संयमित कर लेते। जो इस शरीर में इंद्रिय है और मन बुद्धि संस्कार है, उसको संयमित कर लेती है, संयमामध्ये ठेवायला शिकते आत्मा। लेकिन उसके लिए राजयोग का एक्यूरेट अभ्यास चाहिए, अच्छा अभ्यास, योग्य अभ्यास चाहिए। तो वे अपनी संकल्प शक्ति और दिव्य बुद्धि बल से परमात्मा शक्ति के प्रयोग द्वारा अपने कर्म भोग, स्वभाव, संस्कार और शरीर को नियंत्रण में लाती है। तो राजयोग के अच्छे अभ्यास का, सही अभ्यास का ये परिणाम है कि इंद्रियां, मन, बुद्धि संयमित हो जाती है और जो आत्मा राजयोग का अभ्यास करती है उसकी संकल्प शक्ति बढ़ जाती है, दिव्य बुद्धि बल उसको प्राप्त हो जाता है। म्हणजे बुद्धी दिव्य होते, संकल्प शक्ती वाढते, की संकल्पामध्ये ताकद येऊन जाते आणि मग त्याचा परिणाम अजून त्याच्यासोबत, त्याच्यामुळे काय होतं की संकल्प शक्ती वाढली, दिव्य बुद्धी आपली व्हायला लागलेली आहे, तर परमात्मा शक्ती आपल्यामध्ये यायला लागते आणि मग त्याचा प्रयोग जेव्हा आपण स्वतःला आत्मा समजायला लागतो, जेव्हा आपण आपल्या इंद्रियांना वश करायला लागतो ज्ञानाच्या आधाराने, तेव्हा मग त्याच्यासोबतच क्लिअर आत्मिक स्थितीमुळे परमात्म्याशी कनेक्शन जोडतं आणि परमात्म्याकडून जी शक्ती आपल्याला मिळते मग योग्य राजयोगामुळे, तर त्याचा प्रयोग करून मग आपलं काय फायदा होतो, आपले कर्मभोग चुकतू करू शकतो आपण। बाबांकडून जी शक्ती आपल्याला मिळते, आत्म्यामध्ये जो करंट येतोय, त्यामुळे आपले कर्मभोग, जे कर्माचे हिशोब आहे, ते जाळून टाकू शकतो आपण, कर्मभोग समाप्त कर सकते हैं। स्वभाव संस्कार का परिवर्तन, जैसे ही हम बाबा से शक्ति लेते हैं, बाबा से वो शांति लेते हैं, बाबा से प्यार लेते हैं, तो स्वभाव संस्कार में परिवर्तन कर सकते हैं और शरीर को नियंत्रण में लाती है। आत्मा शरीर को नियंत्रण में लाती है। फिर ऐसी जो आत्मा है, सशक्त आत्मा जो बन जाती है, जो खुद संकल्प शक्ति को जागृत किया, दिव्य बुद्धि के आधार से चल रही है और बाबा से शक्ति ले रही है, तो ऐसी आत्मा शरीर को भी नियंत्रण में लाती है, तो शरीर के कर्मेंद्रियों को भी नियंत्रण में लाती है, तो मन बुद्धि संस्कार को भी नियंत्रण में लाती है। तो वे परमात्मा द्वारा दिए जा रहे
सतयुगी वर्षे की सहज अधिकारी बन जाती है। परमात्मा द्वारा दिए जा रहे सतयुगी वर्षे की सहज अधिकारी बन जाए। याचा परिणाम काय होतो? जसं आपण योग्य राजयोगाचा अभ्यास करतोय, ॲक्युरेट राजयोगाचा अभ्यास करतोय, तर आपल्यामध्ये ती इंद्रियांना संयमित करण्याची क्वालिटी येते, आपले हिशोब नष्ट होतात, आपला स्वभाव संस्कार परिवर्तन होतो, आपल्या देवतासारखा स्वभाव बनवायचा आहे, आणि जो परमात्मा आपले पिता आहे तर ते जे वारसा हक्क आपल्यासाठी घेऊन आलेले, त्या वारसा हक्काचा अधिकार आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर मग हे इतके जर फायदे राजयोगाचे, तर राजयोग कसं करायचं, आपण कसं होईल, त्याचा फायदा जे वर्णन केलेले फायदे ते फायदे कसे मिळतील आपल्याला? आपण बाबा बाबा म्हणतो, रोज योग करतो, पण मग त्याची जी स्थिती बनायला पाहिजे ती स्थिती का बरं नाही बनत? कारण आपण देहभानामध्ये बाबा बाबा करतो. जसं उदाहरण दिलं होतं गोपी दीदींनी कि अगर कोई बाबा को पूछा गया था जब कि ये आपके सामने बैठे रहते हैं तो फिर इनको तो ज़्यादा ये हिसाब किताब खत्म करने में ज़्यादा टाइम नहीं लगेगा, इनका तो बहुत आसान हो जाएगा पुरुषार्थ. लेकिन बाबा का जवाब जो था, ये सदा हमें बुद्धि में रखना है कि ये अगर मेरे सामने 24 घंटे भी बैठे रहेंगे, 24 घंटे भी मैं उनको दृष्टि देता रहूंगा, लेकिन वो अगर देहभान में है तो उनका एक भी पाप कर्म नष्ट नहीं होगा. भगवान के सामने बैठते हुए भी, भगवान की किरणे लेते हुए भी. कारण बाबांनी काय सांगितलेले आपल्याला की जर तुम्हाला परमात्म्याशी कनेक्शन जोडायचे तर स्वतःला आत्मा समजावं लागेल. राजयोगाचा मेन आधार आहे की आपण आत्मा आहे. आत्मा समजून जर आपण बाबांची दृष्टी घेतली, आत्मा समजून जर आपण बसलो ज्ञान ऐकण्यासाठी, मुरली ऐकण्यासाठी, योग करण्यासाठी, तर मग ते बाबांच्या व्हायब्रेशनचा अनुभव होईल आणि हे जे फायदे वर्णन केलेले ते फायदे आपल्याला जाणवतील, सगळ्यांना जाणवतील की हा हे परिवर्तन हो रहा है. तर आपल्याला काय करायचंय, फक्त बदल काय करायचं, आपण सगळं करतोय, टाइम देतोय, सगळं करतोय. आपल्याला बदल हा करायचा आहे की आत्मिक स्थिती बनवायची. सगळ्यात मेन फाउंडेशन आहे आत्मिक स्थिती. म्हणजे ज्ञानाचंही फाउंडेशन, योगाचं फाउंडेशन, धारणेचं फाउंडेशन, सेवेचं फाउंडेशन. पहिला धडा, शेवटचा धडा आत्मिक स्थिती. तर ही आत्मिक स्थितीच पक्की. आणि म्हणून बाबांना रोजच्या मुरलीमध्ये सांगावं लागतं, खुद को आत्मा समझो, खुद को आत्मा समझो, देही अभिमानी बनो. क्योंकि ये स्थिति बनना बहुत मुश्किल है. और क्यों मुश्किल है? क्योंकि 63 जन्मों से हम उस अवस्था में रहे, हम भूल गए थे हम आत्मा है. स्वतःला शरीर समजत आलो आपण, आणि मग एकदम अचानक बदल करणं वेळ लागू शकतो त्याला. पण आपण स्वतःला आता सांगायचं की वेळ लागू शकतो, तो जो घ्यायचा होता तो वेळ मी घेतलाय, आता अंतिम समय आलेला आहे, बिलकुल अंतिम समय आलेला आहे. जे काही आपण बघतोय वातावरण जे झालेलं आहे, बाहेरच्या देशांमध्ये काय गोंधळ चाललेला आहे, त्याचा परिणाम आता इकडे सरकारला पण थोडंसं जाणवायला लागलेलं आहे, भीती वाटायला लागलेली, इकडे काही होतं की काय, असं इतकं भयानक परिस्थिती आहे बाहेर. म्हणजे आता सध्याच्या कंडिशनमध्ये 15 देश अटकलेले त्या युद्धामध्ये, आणि असं आता खूप मोठ्या प्रमाणाचं युद्ध हे सुरू झालेलं आहे. आता कोणी थांबवलं नाही त्याला, तर हे वाढत जाणार आहे, आग लागलेली आता. तो जो बाबा ने बताया है कि ये बाहर के देशों में युद्ध से, बॉम्ब से विनाश होगा, तर त्याची खूप मोठी झलक बघायला मिळते आज. 5 तत्व पण मग काम करतील, अजून ते पण सुरू होईल तिकडे पण, तर ती सफाई होईल. इकडे पण 5 तत्वांनी होणार आहे. इकडे युद्धाचं नाही होणार, पण अंतर्गत कलह राहणार आहे, दंगली होतील. तो जब उधर आपण बघितलं तिकडे सुरू झालं, आणि इकडे काश्मीरमध्ये पण लोक बाहेर आले होते रस्त्यावरती, तिकडे जे झालं त्यामुळे. तो ये किसका असर कहाँ पर कब होगा हमको मालूम नहीं है, इसलिए अब समय नहीं है, अब समय नहीं है. जो काही वेळ लागणार होता आपल्याला देवभान संपवायला, तो वेळ झाला, आता संपला. तो जो बाबांनी वेळ दिला आपल्याला, इतके वर्ष दिले, आता आपल्याला बिलकुल त्या आत्मिक स्थितीमध्ये रिटर्न यायचंय, त्या स्थितीमध्ये राहायचंय. मैं आत्मा हूं ये पक्का करना है, ये देहभान का कीचड़ा निकाल देना है. इसकी वजह से तकलीफ है सारी. जो तकलीफ हुई द्वापर से, जो हमने हिसाब किताब बनाया और आज उसका जो परिणाम भोग रहे हैं, ये इसकी जड़ ही ये सारे 5 तत्व है.
इसलिए 5 तत्वों के देह से अपने आप को न्यारा समझना पडेगा. आणि त्याच्यासाठी मग आत्मिक स्थितीचा अभ्यास तो आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागेल. कंटिन्यू आपली ती स्थिती पाहिजे. आपण जे काही करतोय, बोलतोय, ऐकतोय, वाचतोय, बघतोय, कुठे गेलेलो आहे, आत्मिक स्थितीमध्ये आपल्याला राहावं लागेल. आणि आत्मिक स्थितीमध्ये राहण्यासाठी ती बघायचं जरुरी आहे. आपण आत्मा आहे हे तर आहे, पक्क आहे ते, पण बघावं लागेल आपल्याला मन बुद्धीच्या डोळ्यांच्या द्वारे. बघितल्याशिवाय होणार नाही. आत्मा आत्मा म्हटल्यामुळे काहीच होणार नाही. आपल्याला मन बुद्धीच्या द्वारे ते जाणीव झाली पाहिजे, जाणवलं पाहिजे की मी आत्मा आहे. ते चित्रबुद्धीने बघितलं पाहिजे. तो थोड़ा सा हम उसका अभ्यास करेंगे. आज हम आत्मिक स्थिति का ही अभ्यास करेंगे और कल से और थोड़ा आत्मा के जो 7 गुण हैं उनका रोज अलग अलग गुण का अभ्यास कर सकते हैं हम रोज. बघू आता जसं जसं होईल. आज पहिला दिवस आहे, जसं करता येईल तसं बघू. 7 गुण, रोज एक गुण घेऊ आपण. पुढे 8 दिवस अष्टशक्ती घेऊ शकतो. कारण आपल्याला ही स्थिती बनवायची. पहिले आपण जे आहोत त्या ओरिजिनल स्थितीमध्ये आपल्याला पोहोचायचं. बाकी पुरुषार्थ तर असा होऊन जाईल आपल्याकडून सहज. हा सगळ्यात महत्वाचा पुरुषार्थ आहे की आपल्याला आत्मा बनायचंय. परत शरीर बनून गेलो होतो आपण, पुन्हा आत्मा बनायचंय, त्या स्थितीमध्ये परत यायचंय. तर आपण कसा अभ्यास करू शकतो दिवसभरामध्ये चलता फिरता ते थोडंसं आपण बघू आता. जसं आपल्याला जे प्रॅक्टिस आहे आपल्याला बघता येतं. इथं डोळे इथं असून आपण सगळं काही बघू शकतो. आपल्याला जर आता सांगितलं गुलाबजामुन, तर गुलाबजामुनचं चित्र बरोबर येतं समोर. आपल्याला सांगितलं आपलं घर बघा, किचन बघा, लिंबू बघा, झाड बघा, एखादं मोठं झाड, छोटं झाड, रोपटं, गुलाबाचं फूल बघा. आपण बघतोय म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये ती क्षमता आहे की जे बघायचंय ते आपण बघू शकतो. म्हणजे ते कोणी शिकवायची गरज नाहीये. फक्त इथं असं असतं, हा विषय एवढाच, इथं आत्मा आपण बघितलेली नाहीये. पण आपल्याला माहिती आहे की आत्मा कशी आहे. ही छोटीशी ही जी चांदणी आहे बाबा, ती चांदणी थोडंसं त्याच्यापेक्षा अतिशय सूक्ष्म रूप. आपण ते हे पण मोठं रूप आहे, सूक्ष्म पण खूप चमकदार आहे. म्हणजे चमकदार इतकी की इथं सुद्धा किरण मावणार नाही, इतकी किरण आपल्यामधून निघत आहेत. ते त्याची आपल्याला ती ताकद वाढवायची. तर आपल्याला ही माहिती झालेलं आहे की आत्मा कशी आहे. तर आपण बघायचं, बुद्धीने बघायचं. बुद्धीने जसं बाकीचं बघतो आपण तसं आत्मा बघायचं. आणि ते पण आपण कुठे, मस्तकाच्या मध्यभागी आहे. तर मस्तकाच्या म्हणजे हे सगळं माहिती आहे आपल्याला, पण हा मूळ मुद्दा आहे. मूळ ते क्लिअर झालेलं नाही. आतमध्ये ती स्थिती नाहीये ती जी आपली राहायला पाहिजे. योग करताना, बाबांची आठवण करताना, कार्यव्यवहारामध्ये येत असताना ते त्यावेळेला पण बघायचंय. कोणी समोर आलं तरी बघायचं, मी तर आत्मा आहे, मी आत्मा बोलतोय याच्याशी, मी आत्मा इथं आहे आणि तो माझ्याशी बोलतोय, तो पण आत्मा आहे समोर. तर हे जेव्हा आपण बुद्धीने बघू तेव्हा आपल्यातून पण व्हायब्रेशन चांगले निघतील, ज्याचे व्हायब्रेशन आपल्याला चांगले मिळतील. फक्त म्हटल्याने नाही होणार की तो तर आत्मा आहे, मी तर आत्मा आहे. म्हणून आपल्याला ही बिलकुल पक्की प्रॅक्टिस करायची आहे. तर आज आपण आत्म्याचं रूप बघायचा प्रयत्न करायचा आहे सगळ्यांनी. आज आपण थोडंसं स्वतःला एकदम स्थिर करून घ्यायचं आहे. बाकी सगळं विसरून जायचं आहे. दुनिया सगळी विसरून जायची आहे सध्यापुरती. शरीराला बिलकुल आरामदायक स्थितीमध्ये बसवायचं आहे, हलकं. मस्तकाच्या मध्यभागी आपलं लक्ष केंद्रित करायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्यभागी
बघायचंय मी आत्मा. मी मस्तकाच्या मध्यभागी विराजमान आहे. मस्तकाच्या मध्यभागी एक सिंहासन ठेवलेलं आहे, छोटंसं सिंहासन, छोटीशी खुर्ची आणि त्याच्यावर मी विराजमान आहे. बघायचं मी आत्मा, चमकती चांदणी. जशी आकाशामध्ये चांदणी चमकते तसं स्वतःला बघायचं. माझी चमक वाढत चालली आहे. जसं जसं मी स्वतःला बघतोय माझी चमक वाढत चालली आहे. लक्षपूर्ण दोन्ही भुवयांच्या मध्ये मी चमकती चांदणी. मी या शरीराला चालवणारी चैतन्य शक्ती आहे. आता बघायचंय की माझं रूप मोठं मोठं होत चाललेलं आहे, कारण शक्ती वाढत चालली आहे. तर स्वतःला बघायचंय सूर्यासारखं. मी आहे पॉइंट छोटासाच, पण सूर्यासारखी प्रखर किरण माझ्यातून निघताय. मस्तकाच्या मध्यभागी मी सूर्य. पाच सेकंद आपण दुपारी आकाशामध्ये जसं सूर्य असतो तसं बघायचं. एकदा आकाशामध्ये सूर्य चमकतोय, आकाश बघायचंय, आकाशामध्ये सूर्य तळपतोय एकदम. बघायचंय मी तसंच सूर्य झालेलो आहे आता मस्तकामध्ये. अतिशय चमकदार किरण माझ्यातून निघताय. मी आत्मा अतिशय चमकदार सूर्यासारखी आहे. प्रचंड शक्तिशाली किरणे माझ्यातून निघताय. या किरणांमध्ये खूप चमक आहे. शांतीची किरणे, सुखाची, प्रेमाची किरणे, आनंदाची किरणे. मी आत्मा या शरीराची मालक आहे. मी अलग
माझं शरीर अलग. हे शरीर मला पार्ट बजावण्यासाठी मिळालेलं आहे. मस्तकाच्या मध्यभागी बसून मी आपला रोल बजावतोय. या शरीराद्वारे, शरीराच्या कर्मेंद्रियाद्वारे आणि माझ्या सूक्ष्म 3 शक्तींच्या द्वारे, मन, बुद्धी आणि संस्कार. मी आत्मा सूर्यासारखा चमकतोय. या शरीराचा मालक आहे, कर्मेंद्रियांचा मालक आहे. डोळे, कान, मुख, नाक, त्वचा, जीभ, हात, पाय या सर्वांचा मी मालक आहे. मन, बुद्धी, संस्कारांचा मालक आहे. माझं रूप छोट्याशा चांदणीसारखं आहे, पण शक्ती माझ्यामध्ये सूर्य इतकी प्रचंड आहे. माझं हे सुंदर स्वरूप बघून माझं मन एकदम शांत झालंय. मी आत्मा चमकती चांदणी, सूर्यासारखी प्रचंड शक्तिशाली. मला स्वतःचं हे चित्र सतत बघत राहायचंय. आतापासून चलता फिरता, उठता बसता स्वतःला बघायचं आहे. मी शरीर नाही, मी तर चांदणी आहे आणि किरण सूर्यासारखी निघताय. मी आत्मा चमकता तारा, तेजस्वी तारा. तसंच वेगवेगळा अभ्यास आपण करू रोज. आणि आपण थोडंसं पाण्याचं प्रयोग पण करून बघू. सगळ्यांनी पाणी, आपण योग करतोय तर योगाचे व्हायब्रेशन त्या पाण्यामध्ये जातील. तर चार्जिंग करून घेऊ शकतो आपण इथं. सगळ्यांनी बॉटलमध्ये पाणी आणायचं. घरी मग थोडं थोडं पिऊ शकतो, माठामध्ये नेऊन टाकू शकतो. सगळ्यांना तसं सांगितलं नाही तरी चालेल. माठामध्ये टाकून द्यायचं, आपण पिऊन घ्यायचं. पण इथं जे बाबांचे व्हायब्रेशनने तुझी जर चार्ज होईल, आपण प्रयोग करून बघू काय परिणाम होतो, आपल्याला कसं वाटतंय. तर सगळ्यांनी उद्यापासून आणलं तर चांगलं राहील ते. म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायची गरज नाही, आपण कामात काम करून घेतो. अच्छा, ओम शांती.